नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 28 जुलै 2026. सर्वप्रथम मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. जे जायकवाडी धरण आहे 60% पूर्ण झाले, जवळपास 61% भरलं आहे आजच्यानं. तर ह्या म्हणजे 5 ऑगस्टपर्यंत जायकवाडी धरण 70%पर्यंत जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जायकवाडी धरण यावर्षी 100% भरणार आहे. ते भरल्याच्या नंतर तिथलं पाणी सुटल्याच्या नंतर त्याच्या खालीचे जे बंधारे आहे संपूर्ण बंधारे देखील भरणार आहेत. म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, त्या सर्व हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्ह्यात सर्व शेतकऱ्याचा कॅचमेंट एरियात असलेलं धरण ते 100% भरणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर राज्यात आज आहे 28 जुलै आणि 29 दररोज वेगवेगळ्या भागात दुपारपर्यंत ऊन पडणार आहे, दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर काय होणार आहे, उद्याच्याला म्हणजे 29 तारखेला एक नागपूरकडून एक चक्रीवादळ गुजरातकडे जात असल्यामुळं, एक कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी काही ठिकाणी रिमझिम, कुठं मुसळधार, कुठं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तर मी माझ्या शेतामध्ये आणि ह्या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझं हे सोयाबीन आहे. तर हे जवळपास आजच्याने याला जवळपास 28 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि हे पाहू शकता, हे इनवेज कंपनीचं आहे. ते असं पीक आलेलं आहे संपूर्ण. 27 दिवसात एवढं सोयाबीन होत नाही, पण हे इनवेज कंपनीचं 108 आहे. ते पाहू शकता एक कसं सोयाबीन आहे. याला एकदा खत दिलेलं आहे, फवारण्या 2 झालेल्या आहेत, कीटकनाशक देखील मारलेलं आहे. आणि हे असं संपूर्ण 18 एकरचा प्लॉट आहे. जवळपास 18 एकर सोयाबीन आहे आपलं. तर यावर्षी ते खूप चांगलं पीक आलेलं आहे आणि चांगलं आलेलं आहे. विशेष म्हणजे कीड रोग काहीच नाही. 27 दिवसातच एवढं सोयाबीन वाढत नसतं, पण हे संपूर्ण म्हणजे काय झालं की त्याची मेहनतच सगळी मेहनत व्यवस्थित आहे. संपूर्ण नियोजन करतो. एवढं पीक 27 दिवसाला येत नाही, पण हे पाहू शकता हे 27 म्हणजे, कारण की ना आम्ही 30 तारखेला पेरणी केलेली आणि सोयाबीन उगवलं जवळपास 5 याला उगवलं, जुलैला उगवलं. तर ते म्हणजे 30ला पेरलं, 5ला उगवलं आणि हे इतकं असं एवढं आलेलं आहे. म्हणजे आजच्यानं कम्प्लीट 27 दिवस पूर्ण होऊन आजच्यानं 28 दिवस आहे. बुलढाणा जिल्हा पूर्ण, अकोला जिल्हा पूर्ण, अमरावती जिल्हा पूर्ण, त्याच्यानंतर इकडं नंदुरबार, आपलं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. कारण की जे चक्रीवादळ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बांधीनं हे कमी दाबाचा पट्टा असा जाणार आहे आणि गुजरातमध्ये जाऊन मात्र धुमाकूळ घालणार आहे. म्हणून गुजरातच्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात यायचा. मध्य प्रदेशच्या बुरहानपूर खंडवा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडं पाऊस पडत असल्यामुळे जे बुलढाणा जिल्ह्यातले कॅचमेंट एरियातले जे छोटे छोटे धरणं आहेत, त्या धरणात तलावात पाणी येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, संपूर्ण जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. पण ते तिकडं पाऊस पडत असल्यामुळे परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा आणि जालना जिल्ह्यात इकडं देखील काय होणार आहे, म्हणजे ह्या 3 दिवसात म्हणजे 27, 28, 29 पाऊस पडणार आहे. पण 30, 31 आणि 1 तारखेच्या दरम्यान परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड आणि संभाजीनगर जिल्ह्यात देखील जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हे परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यामुळं अहिल्यानगर जिल्ह्याला देखील पाऊस पडणार आहे. म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर तिकडं सरी मात्र त्या चालूच राहते आणि कोकणपट्टी घाटमाथ्याचा पाऊस चालू राहील. पुण्याला देखील चालूच पाऊस राहील. त्याच्यानंतर मुंबई इगतपुरीकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे. संगमनेर, अकोले पडणार आहे. उजर, गणपती तिकडे देखील पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यात परत आता हे ना नाशिककडं पुन्हा आता हे पाऊस तिकडं जात असल्यामुळं 30, 31 आणि 1 ऑगस्ट, 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या दरम्यान नाशिककडं उत्तर भागाकडे पाऊस पडणार आहे. म्हणजे मालेगाव, नाशिक, तिकडं त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सुरत पट्ट्यात त्या तिकडे पाऊस पडणार आहे. म्हणून परत एकदा त्या नांदूर, मधनेश्वर, गंगापूर धरणामध्ये कॅचमेंट एरियामध्ये पाऊस पडल्यामुळे पुन्हा गोदावरी नदीला
पुन्हा पाण्यात आहे. मग तो नंतर काय होणार आहे, 20,000 क्युसेसनं पुन्हा काय होईल पाणी गोदावरी नदीत, म्हणजे 3 ऑगस्ट 4 आणि 5 ऑगस्टच्या दरम्यान येणार. 20,000 क्युसेसनं जर पाणी आलं तर ते जवळपास 6 TMC वाढणार. मग 6 TMC तर आता उद्यापर्यंत हे नाथसागर 62 TMC होणार आहे. 62 आणि 68 मध्ये माझा तरी अंदाज आहे 5 ऑगस्टपर्यंत हे नाथसागर 78 म्हणजे 70% जाईल अशी म्हणजे माझी अपेक्षा आहे. आणि हो, कारण की ह्या नाथसागराव परभणी जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा हे ताण भागवणारं धरण आहे. संभाजीनगराचा पाणी पुरवठा करणारं धरण आहे. संपूर्ण MIDCचा देखील याच्यावर चालतं. म्हणून 70% ह्या जवळ 5 ऑगस्टपर्यंत येईल, म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इकडं मोहोळ तालुका आहे. तिकडे आमचे मित्र आहेत सोलापूर जिल्ह्यातले, तर त्यांचा फोन आला की आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये बऱ्याच गावामध्ये पाऊस नाही. मसले, चौधरी त्या बरेच भाग असे वंचित आहेत. त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारच्या नंतर मोहोळ तालुका, पंढरपूर, तिकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये, इकडं मंद्रुप त्या परिसरामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे 27, 28, 29 पडणार आहे आणि 30, 31 आणि 1 ऑगस्टचा ते देखील पडणार आहे. म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी. धाराशिव जिल्हा, इकडे कडा, आष्टी, बीड तिकडं देखील चांगला पाऊस पडणार आहे. इकडे बालमटाकडे त्या परिसरात देखील चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो जे वंचित छोटे छोटे तळे आहेत तर ते देखील ह्या पावसामध्ये बऱ्याच म्हणजे आता स्पीड जोरात राहणार आहे. त्याच्यामुळे ह्या पावसात देखील ते तळे भरणार आहे. आणि जालना जिल्ह्यातले जे भोकरदन, सिल्लोड, निल्लोड, त्याच्यानंतर जाफराबाद, राजूर, सिंदखेड राजा, धाड ह्या परिसरातल्या शेतकऱ्याचे फोन आले. इकडं सोयगाव, तिकडं मिरचीचं क्षेत्र आहे. मिरचीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय केलं, उन्हाळ्यातलं विहिरीतलं पाणी संपूर्ण उपसा केलेला आहे. आता विहिरीला पाणी नाही. त्यांच्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी, तुमच्या इकडं आता हे उद्याचा पाऊस म्हणजे आज उद्या 27, 28ला तर पडणारच आहे 29पर्यंत, पण 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या ह्या जालना जिल्ह्याच्या त्या परिसरामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. छोटे छोटे वडे नाल्याला देखील पाणी येणार आहे. म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. तुमच्या विहिरीला देखील पाणी येणार आहे. पण तुम्हाला सांगतो काही चिंता